दीक्षाभूमीला लागून जी कृषी विभागाची जागा आहे ती जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला हस्तांतरित करण्यात यावी या मागणीसाठी बौद्ध उपासकांतर्फे कृषी विभागाच्या जवळ साखळी आंदोलन करण्यात आलं। आणि माझ्यासोबत जे आहेत ते दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गदघाटे सर माझ्यासोबत आहेत। सर, आज एक आंदोलन करण्यात आलं कृषी विभागाजवळ, साखळी आंदोलन होते, काय सांगाल? किती वर्षापासून ही मागणी आहे? ही मागणी तर गेल्या 40 वर्षापासून स्मारक समिती ती जागा मागते आहे। दीक्षाभूमीच्या उत्तर भागाकडली ती कृषी विभागाची जागा आहे आणि त्यांनी कृषी विभागाने ते IRCCला लीजवर दिली आहे, भाडेपट्ट्याने दिलेली आहे। ती जागा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या जागेपैकी फक्त 3 एकर 84 आर आम्ही रस्त्याकरता ती जागा मागितली आहे, कारण उत्तरेकडून निघणारे लोक त्या काशीपुऱ्याच्या साईडपर्यंत करंट निघू शकतात। त्यामुळे कुठलीही चेंगराचेंगरी होण्याची शक्यता जे निर्माण झाली होती ती होणार नाही, याकरता या जागेची आवश्यकता आहे। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो दीक्षाभूमीचा नाविन्यपूर्ण आणि विस्तारीकरणाचा जो प्रोजेक्ट तयार केला, त्या प्रोजेक्टचे आर्किटेक्ट आणि महाराष्ट्र शासन आणि जे नोडल एजन्सी म्हणून MMRD काम करते त्या एजन्सींनी सुद्धा अनेक पत्र महाराष्ट्र शासनाला लिहिले आणि त्या आर्किटेक्टने सुद्धा त्या आराखड्यात ही जमीन आवश्यक आहे असं नमूद केलेलं आहे। आणि त्या जमिनीबद्दल आज आपण सांगितल्याप्रमाणे आंबेडकर आणि बौद्ध समाजाच्या अनुयायी आणि जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालतात त्यांनी या दीक्षाभूमीला जमीन मिळावी याकरता भर पावसात जे आंदोलन केलं त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो। दादा, ही जी जागा आहे कृषी विभागाची अनेक वर्ष झाले मागणी करत आहे, कुठे म्हणजे घोडं कुठे अडलेलं आहे? या मागणीत अनेक वर्षापासून ही मागणी सुरू आहे। माननीय शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये याचा पाठपुरावा झाला होता आणि काही प्रमाणात यश देखील आलं होतं। शरद पवार साहेबांनी या जमिनीची जे करोडो रुपयाची जी किंमत होती ती कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न भारताच्या संसदेमध्ये केला होता, परंतु दुर्दैवानं इथल्या काही अधिकाऱ्यांनी तो नकारात्मक असा इथून अहवाल पाठविला आणि त्यानंतर त्याला ते अहवाल असेच अनेक प्रकारचे नाहरकत त्या ठिकाणी घेण्यात आले आणि ते निगेटिव्ह असे अहवाल या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दुर्दैवाने पाठविले। त्यामुळे तो प्रश्न रडखडत राहिला। अनेकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी नागपूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी तत्कालीनसुद्धा आणि आजपर्यंतचे यांना अनेकदा आम्ही सांगितलं त्या दिवसाकरता हा रस्ता ओपन करा, याला गेट लावा, याची चाबी तुम्ही ठेवा आणि आम्हाला फक्त धम्मचक्र दिनाच्या दिवशी येण्याकरता 3 दिवसाकरता हा रस्ता द्या, याची चाबी आम्ही तुम्हाला परत करू, वाटल्यास मी तुम्हाला ॲफिडेविट करून लिहून देतो की या फक्त रस्त्याकरता या जमिनीचा उपयोग होईल, आम्ही याचा कुठलाही उपयोग करणार नाही। परंतु तत्कालीन एक जिल्हाधिकारी होते, त्यांनी तो प्रयत्न केला, परंतु दुर्दैवानं पुन्हा अधिकारी हायकोर्टात गेले आणि त्या जमिनीवर ते रस्त्याचा स्थगिती आणली। आता बघितलं आम्ही की तिथे इमारतसुद्धा तयार केली जात आहे सरकारच्या वतीने। त्या IRCच्या जमिनीवर डायरेक्टरचं निवासस्थान बनत आहे असं आम्हाला कळते आहे आणि तिथे 2 मजल्याचे स्लॅब झाले आहेत, 2 बिल्डिंग खूप मोठ्या प्रमाणात अत्यंत तातडीनं त्याचं बांधकाम सुरू आहे। ती जागा आम्ही मागितली, तिथं तातडीनं बांधकाम सुरू करण्यात आलं। मेट्रोच्या बाजूची हेल्थ डिपार्टमेंटची जागा आम्ही मागितली, तिथं तातडीनं काम सुरू करण्यात आलं। ITIची जागा मागितली, तिथे तातडीने काम सुरू करण्यात आलं। म्हणजे महाराष्ट्र सरकार जर म्हणते की दीक्षाभूमीला आम्ही तिचं विस्तारीकरण सौंदर्यीकरण करू आणि त्यांना जागेसाठी कुठेही करमता पडू देणार नाही, निधीची करमता पडू देणार नाही, परंतु दुर्दैवानं असं कुठंच दिसत नाही। महाराष्ट्र शासनानं खरंच या उपेक्षितांच्या दीक्षाभूमीला उपेक्षित ठेवलं का असा प्रश्न आमच्यामध्ये मनात निर्माण होतो। आज बौद्ध उपासकांनी एक निर्णय घेतलेला आहे, 15 दिवसाच्या आत जे आहे ती कृषी विभागाची जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला हस्तांतरित करावी आणि जे बांधकाम आहे ते ताबडतोब तोडावं असं बौद्ध उपासकांनी म्हटलेलं आहे। अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आहे। तुम्ही काय सांगा?
मी अगोदरच सांगितलं, आज ज्यांनी आंदोलन केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र दीक्षाभूमीला त्यांनी जागा मिळण्याकरता जे अहोरात्र प्रयत्न करतात आणि जे प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहेत त्यांना मी दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे शुभेच्छा चिंतितो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आम्हीसुद्धा या जमिनीवर स्थगिती मिळावी याकरता हायकोर्टामध्ये सुद्धा एक PLI टाकण्याचा आमचा विचार आहे. त्याचप्रमाणे अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि तिथे जे ग्रीव्हन्स कमिटी राहते त्या कमिटीच्या मेंबरांना लवकरच भेटून एक त्यांच्याकडून प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला पॉझिटिव्हरित्या सकारात्मकरित्या तो सकारात्मक प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाला ही जागा समितीला मिळावी याकरता त्यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊ, त्यांनासुद्धा विनंती करू. त्या प्रकारचे प्रयत्नसुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल. निश्चितच नवनियुक्त जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत विलास गदगाटे यांनी आपले भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे की महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर जी कृषी विभागाची जागा आहे ती दीक्षाभूमी स्मारक समितीला हस्तांतरित करावी आणि बौद्ध उपासक उपासिका जे आहे ज्यांनी कृषी विभागाजवळ आंदोलन केलेलं आहे त्यांनी 15 दिवसाचा अल्टिमेटम जो आहे तो महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. 15 दिवसाच्या आत महाराष्ट्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. तर आता बघूया महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतो आजच्या आंदोलन बघता आणि सकारात्मक निर्णय घेतो का याकडेही बघावं लागेल. आपण तोपर्यंत बघत राहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.